नमस्कार क्रिकेटप्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? आनंदी आहात ना? खुश आहात ना? मी सुद्धा तुमच्यासारखाच खुश आहे आणि का नाही होणार. साधी सरळ गोष्ट आहे. भारतीय संघाने आव्हान परतून लावलेलं आहे. ज्या वेस्ट इंडिज संघाने दोनदा विश्वचषकाला गवसणी घातली, याच ईडन गार्डन मैदानावरती 4 बॉलवरती 4 सिक्सर मारून विश्वविजेतेपद जिंकलं. त्या वेस्ट इंडिज संघाने उभारलेल्या 195 धावांचा पाठलाग करून भारतीय संघाने विजय मिळवलेला आहे. साठा उत्तरा कहाणी सुपर संपूर्ण झालेली आहे. मुंबईचं तिकीट बुक केलेलं आहे. त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका. बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड, कारण वातावरणच तसं आहे. खूप अपेक्षा होत्या या सामन्याकडनं आणि त्यातनंही जेव्हा आपला कप्तान संघात कुठलाही बदल न करता नाणेफेक जिंकून गेला आणि पहिल्यांदा बॅटिंग त्यांनी वेस्ट इंडिजला दिली, त्यावेळेला उघड कारण होतं की संध्याकाळी ईडन गार्डनवरती दव पडतं आहे. खेळपट्टी फलंदाजीला चांगली आहे, पाठलाग करायला थोडंसं सोपं पडेल. या सगळ्याचा विचार करून सूर्यकुमार यादवनी वेस्ट इंडिजला पहिली बॅटिंग दिली. भारतीय संघाने फिल्डिंग या संपूर्ण विश्वचषकामध्ये खराब केलेली आहे. हे नाकारून चालणारच नाही. भारतीय संघाने एकूण 13 झेल सोडलेत. 13 झेल आणि तरीही भारतीय संघ उपांत्य फेरीत पोचलेला आहे. याला काय म्हणावं मला कळत नाही. आजसुद्धा झालं काय, वरुण चक्रवर्तीने पहिल्यांदा रॉस्टन चेसला चुकीच्या बाजूला थ्रो करून धावबाद करायची संधी दवडली. त्याच्यानंतर त्याच रॉस्टन चेसचा अभिषेक शर्माने अत्यंत सोपा झेल सोडला. मान्य आहे की या ईडन गार्डन मैदानावरती कधी प्रेक्षकांचा डोक्याचा साईज आणि बॉलचा साईज एक होतो, कधी कधी मोठ्या फ्लडलाईटमध्ये डोळे दिपतात. तरीही हे कारण इंटरनॅशनल क्रिकेटला पुरेसं ठरत नाही. या लेवलला खेळत असताना हे झेल तुम्हाला पकडायलाच पाहिजेत. त्यामुळे सुरुवात जी आहे ती बऱ्यापैकी चांगली झाली वेस्ट इंडिजची. आणि खरं तुम्हाला सांगतो, शेमरॉन हेटमायरनी जी सुरुवात केली होती, पोटात गोळा आला होता. 12 चेंडूमध्ये त्यांनी 25-27 धावा कधी केल्या कळलंच नाही. कधी तो षटकार मारत होता, कधी चौकार मारत होता, कधी कधी इतका सॉफ्ट हँडनी फटका मारत होता की बॉल खेळाडूंपर्यंत पोचायच्या आत तो पळून 2 रन काढत होता. हार्दिक पांड्यानी त्याची बुमराहनी त्याची विकेट काढली आणि त्यावेळेला सुद्धा शेमरॉन हेटमायरला वाटत होतं आपल्या बॅटची कत्ती लागलेली नाही आहे, परंतु थर्ड अंपायरच्या ह्याच्यात ते दिसलं आणि शेमरॉन हेटमायरच्या पाठोपाठ अजून एक विकेट ही बुमराहनी काढली. बुमराहनी खरं तर भारतीय संघाला परत आणलं, नाही तर स्कोअर होता 2 आऊट 125. 2 आऊट 125 वरती जेव्हा हे खेळाडू आऊट झालेले होते, त्यावेळेला नंतरच्या काळामध्ये खरी सुपर बॅटिंग जी आहे ती रॉमन पॉवेल आणि जेसन होल्डरनी केली. कारण वेस्ट इंडिज क्रिकेटची हीच खासियत आहे. एकीकडे त्यांच्याकडे दणकेबाज बॅट्समन आहेत, दुसरीकडे जेन्युइन ऑलराऊंडर्स आहेत, ते त्यांचं काम करून जातात. अगदी एक क्लोज कॉल वरुण चक्रवर्तीच्या वरती पायचीचा असल्याचा रॉमन पॉवेलचा झालेला होता. अंपायर्स कॉल म्हणून तो केवळ नाबाद ठरवला गेला, पण त्याचा फायदा रॉमन पॉवेलनी मस्त उचलला. दोघांनी धपाधप फटकेबाजी केलेली आहे. बाउंड्री सिक्सरची बरसात केली, पळून धावा काढल्या आणि धावांचा टप्पा 190च्या पार नेला. जाणकारांचं म्हणणं होतं तरीही 10-20 धावा बहुतेक कमी केल्या आहेत, कारण खेळपट्टी सुंदर होती. भारतीय संघाची सुरुवात पाठलाग असू देत, पहिली बॅटिंग असू देत, चांगली होतच नाही आहे. अभिषेक शर्माने आजसुद्धा काय हॉरिबल शॉट खेळला. पूल मारायला दरवेळेला सिक्सर कशाला मारायला पाहिजे? पूलचा चौकार मार सुरुवातीचे काही बॉल आणि नंतर षटकाराकडे जा, हे सगळेजण त्याला ओरडून सांगतायत, पण हा तरुण खेळाडू त्यांचं ऐकत नाही आहे. सुरुवात खराब झाल्याने प्रेशर आलेलं होतं, कारण ईशान किशनची सुद्धा डाळ जास्त शिजली नाही. फक्त त्यावेळेला एक दिसू लागलेलं होतं, संजू सॅमसन मस्त बॅटिंग करतोय. त्याचा बॉल जो बॅटमधनं निघत होता, त्याचा एक जो आवाज ऐकू येत होता तो फार सुंदर होता. तुम्ही म्हणाल 70,000 प्रेक्षक असताना तुम्हाला बॉलचा आवाज कसा ऐकू येतो? कारण जेव्हा मॅच चालू असते तेव्हा हे बंगाली प्रेक्षक शांत उभे राहतात, शांत बसतात मॅच बघत, तो बॉलचा आवाज ऐकतात. ही खरं खासियत आहे. नाहीतर राष्ट्रगीताच्या वेळी जे इथल्याच महान माणसांनी लिहिलेलं आहे, रवींद्रनाथ टागोर, ते 70,000 लोक जेव्हा गात होते, काय वातावरण होतं. आणि नंतर वेस्ट इंडिजचे फलंदाज फटकेबाजी करत होते, शांतता. भारताची फटकेबाजी चालू झाली, परत दंगामस्ती आरडाओरडी चालू झाली. हे वातावरण बघायला आज खूप 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 मजा आली.
संजू सॅमसननी समोर आलेल्या प्रत्येक बॅट्समनसोबत छोटेखानी भागीदारी केल्या. सूर्यकुमार यादव थोडंसं कॉन्ट्रीब्युशन दिलं, आऊट झाला. तिलक वर्मा थोडंसं कॉन्ट्रीब्युशन दिलं, आऊट झाला. हार्दिक पंड्या थोडंसं कॉन्ट्रीब्युशन दिलं, आऊट झाला. एका बाजूने खंबीर कोण उभा राहिला तर तो संजू सॅमसन. आणि या संजू सॅमसननी केलेल्या नाबाद खेळीमुळे, नाबाद 97 धावांच्या खेळीमुळेच भारतीय संघाला आज उपांत्य फेरी गाठता आलेली आहे. त्याच्या फटकेबाजीमध्ये लय होती. त्याचबरोबर त्यांनी रिस्क जी आहे ती कमीत कमी घेऊन सुद्धा 50 बॉलमध्ये 97 धावा केल्या आहेत. त्याच्या बाउंड्रीज आणि सिक्सर किती आहेत हे आत्ता मला सांगता येत नाही, कारण मला तेवढी आकडेवारी लक्षात राहत नाही. पण त्याच्या बॅटिंगमध्ये आज सामंजस्य होतं, एक समंजसपणा होता आणि त्याच्यामुळेच आज आपल्याला विजय मिळवता आलेला आहे. कारण म्हणायला गेलं तर आधुनिक काळामध्ये T20 क्रिकेटमध्ये तुम्हाला या गोष्टी अवघड पडत नाहीत की शेवटच्या 5 ओव्हरीत 50 धावा करायच्यात 10च्या ॲव्हरेजनी. नो प्रॉब्लेम, मॉडर्न डे बॅट्समन ते करतात, कारण एखाद्या ओव्हरमध्ये 15-20 धावा चोपून काढणं कशा हे त्यांना माहिती असतं. आज भारतीय संघाने 13व्या षटकानंतर तो गिअर बदललेला आपण सगळ्यांनी पाहिला आणि तो गिअर बदलत असताना तिलक वर्माचं सुद्धा योगदान होतं. संजू सॅमसन एका बाजूने सुपर्ब खेळतच होता. आणि वेस्ट इंडिजच्या ह्याच्यामध्ये जर का म्हणायला गेलं तर त्यांच्या बॉलिंगमध्ये अकील हुसेन आणि मोती ह्यांना ते घाबरून बॉलिंग देऊ शकले नाहीत. पहिला विश्वचषक खेळणारा शमार जोसेफ दडपणाखाली थोडा घाबरून गेला, त्याचा फायदा भारतीय संघाला झाला. उलट पक्षी आज त्या मानाने सूर्यकुमार यादवनी बॉलिंग चेंजेस चांगले केले असं माझं तरी मत आहे. त्यांनी योग्य वेळी योग्य बॉलरला राखून ठेवलेलं होतं. अर्थात एका ओव्हरमध्ये अर्शदीप सिंगला जो मार पडला तो लक्षात राहण्यासारखा होता आणि त्या सगळ्या क्रुशल ओव्हर्स होत्या. पण एका बाजूनी जसप्रीत बुमराह होता. काय बॉलर आहे, एवढ्या हाणामारीच्या षटकामध्ये सुद्धा त्याला जास्त फटकेबाजी करता येत नाही. 2 विकेट आज त्यांनी काढल्या, त्यामुळे भारतीय संघाचं पुनरागमन झालेलं आहे या सामन्यामध्ये, असं मी त्याचं वर्णन करेन. म्हणून मी म्हणेन आजचा विजय महत्त्वाचा विजय, दणदणीत नसला तरी समंजस खेळ केल्याने मिळालेला विजय. थोडीशी सुधारणा बॉलिंगमध्ये, चांगली सुधारणा बॅटिंगमध्ये, परंतु फिल्डिंगचा ढिसाळपणा आहे तसाच राहिलेला आहे. आता उपांत्य फेरी आलेली आहे, तेव्हा फलंदाजी गोलंदाजीमध्ये अजून सुधारणा तर पाहिजेच, परंतु फिल्डिंगमध्ये जर का सुधारणा भारतीय संघाने केली नाही, मला आश्चर्य कशाचं वाटतं तेही तुम्हाला सांगतो. दिलीप जो भारतीय संघाच्या फिल्डिंगचा कोच आहे, इतकी सुंदर प्रॅक्टिस तो करून घेतो. विविध अँगलनी कॅचेस मारणं, विविध अँगलनी फिल्डिंग करायला लावणं, या सगळ्या गोष्टी तो करून घेतो. आणि तरीही भारतीय संघाचे फिल्डर्स नको त्या वेळेला झेल सोडतायत. मला तर वाटतं अभिषेक शर्माला याचा सिरियसली विचार करायला पाहिजे, कारण त्याच्या हातनं झेल सुटण्याचं प्रमाण हे नक्कीच जास्त आहे. तरी मी म्हणेन या विजयामध्ये या सगळ्या अडचणी आल्या आणि तरीही आपल्याला विजय मिळालेला आहे. हातातोंडाशी आलेला विजय नव्हता. 19व्या षटकामध्येच कळलेलं होतं आता 7च धावा करायच्या आहेत, त्या होणार होत्या. दुसऱ्या बॉलवरती संजू सॅमसननी त्या पूर्ण केल्या. एक बाउंड्री, एक पहिली सिक्सर मारली, खलास. दुसऱ्या बॉलला बाउंड्री मारली, विजय हाती घेतला. तरीही अजून तेच पालुपद म्हणावंसं वाटतं. आनंद आहे, समाधान नाही, कारण भारतीय संघाच्या हातून अजूनही चुका होत आहेत. या चुका टाळण्याची नितांत गरज आहे, हे तुम्हाला मला पक्क माहिती आहे, भारतीय संघालाही पक्क माहिती आहे. फक्त आता नुसतं वाटून चालणार नाही, सुधारणा करण्याची गरज आहे. तुमची मतं काय आहेत ती आम्हाला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपली भेट मुंबईतनं. बाय बाय.